महाराष्ट्रात ज्या प्रकारे ऑनलाईनवर जुगार हा सर्रास सुरू आहे, तरुणाई ह्याच्यामुळे इफेक्ट होत होती. पण आता जर आपण पाहिलं तर ह्याचं लोण जे आहे हे आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि जिथे ज्या कायद्या मंदिरात जिथे कायदे बनले जातात महाराष्ट्र विधानसभेत, तिथे देखील आता मंत्री हे ऑनलाईन रम्मी खेळत आहेत. तर मला असं वाटतं की आता महाराष्ट्र सरकारच्या पुढे ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी सक्षम असलेले राज्य आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, गुजरात, आसाम हे जर आपल्या राज्यात बंदी घालू शकतात अशा प्रकारच्या ऑनलाईन जुगार, पोकर, रम्मी या सगळ्या तत्सम जुगार गॅमलिंगच्या ऍप्सवर, आणि ज्या गुजरातबद्दल इतकं आकर्षण आहे या महाराष्ट्र सरकारला आणि इथल्या त्या भाजपच्या लोकांना, त्यांनी मला असं वाटतं की त्या गुजरातकडनं काहीतरी शिकावं. गुजरात राज्यामध्ये त्यांनी एक नवीन नियम करून जे सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स होते तशा प्रकारच्या इन्फ्लुएन्सर्स आणि ऍक्टर्स यांच्यावरती गुन्हा दाखल केला, ज्यांनी या ऑनलाईन गेमिंग ऍप्सला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार बोट हे केंद्र सरकारकडे न दाखवता की ते नॅशनल गेमिंग पॉलिसी ऑनलाईन कुठली तरी आणणार आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, त्यापेक्षा मला असं वाटतं की जे इतर राज्यांनी आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या राज्यांनी जर टॅक्सेशनची कमाईकडे न पाहता स्वतःच्या तरुणाईकडे पाहता त्यांनी कारवाई केलेली आहे, तर महाराष्ट्राला संस्कार हे जागराचे आहेत, जुगाराचे नाही. ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करता महाराष्ट्र सरकारने देखील कठोर नियम हे अंमलात आणणे गरजेचे आहे.